एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई हमाल पदासाठी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम.आर. अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, चला तर मित्रांनो, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? तर सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी येथे आहे, या ठिकाणी हैदराबाद येथे आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलांचे नाव काय होते? ते पर्यायातून निवडा। तर यशवंत असे महात्मा फुले यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव होते यशवंत। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 4 नंबरचा असा आहे, कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते? तर कलम 214 नुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, टिंबटिंब तत्वाचा पुरस्कार भारताने जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी केला। पंचशील। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। पंचशील। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग स्थळ खालीलपैकी हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे, चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाचे तयार झालेला नवीन जिल्हा कोणता? तर गडचिरोली हा चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाने नवीन तयार झालेला जिल्हा गडचिरोली हा आहे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? 26 जानेवारी 1950ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टिंबटिंब मतदान करू शकत नाहीत। राष्ट्रपतीच्या निवडणुकीत टिंबटिंब मतदान करू शकत नाही। तर या ठिकाणी विधान परिषद निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत। विधान परिषद निर्वाचित सदस्य। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, टिंबटिंब हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। टिंबटिंब हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। तर योमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, टिंबटिंब हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते। टिंबटिंब हे महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु होते। गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजीचे राष्ट्रीय गुरु होते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, मानवी शरीराचे तापमान किती असते? ते पर्यायातून निवडा। तर या ठिकाणी 98.6 डिग्री एवढे असते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी यापैकी नाही। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। भारतीय घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। भारतीय घटना समिती अध्यक्ष राजेंद्र प्रसाद हे होते। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक लोकसंख्या दिन केव्हा असतो? जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै या दिवशी असतो। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे,
पोलीस हा विषय टिंबटिंबमध्ये समाविष्ट आहे. पोलीस हा विषय टिंबटिंबमध्ये समाविष्ट आहे. तर राज्यसूचीमध्ये समाविष्ट आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, भारत व चीन या दोन देशातील सीमारेषा टिंबटिंब रेषा या नावाने ओळखली जाते. तर या ठिकाणी रेड क्लिफ या नावाने ओळखली जाते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 17 नंबरचा असा आहे, रियाल हे कोणत्या देशाचे चलन आहे ते पर्यायातून निवडा. तर सौदी अरब या देशाचे रियाल हे चलन आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, भिल ही आदिवासी जमात प्रामुख्याने टिंबटिंब या ठिकाणी दिसून येते. तर खानदेश या ठिकाणी भिल ही आदिवासी जमात खानदेश या ठिकाणी दिसून येते. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 19 नंबरचा असा आहे, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे, 6 हा अनुक्रमांक खालीलपैकी दिलेल्यापैकी कोणत्या मूलद्रव्याचा आहे. तर कार्बन या मूलद्रव्याचा आहे. सी हा अनुक्रमांक. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, ध्वज दिन केव्हा असतो. ध्वज दिन 7 डिसेंबर या दिवशी ध्वज दिन असतो. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे, भारतीय लष्कर प्रमुख कोण आहेत. भारतीय लष्कर प्रमुख हे मनोज पांडे आहेत. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय लष्कराचे उपलष्कर प्रमुख कोण आहेत. तर MV सुचिंद्र कुमार हे आहेत. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, सरकारने रस्ते अपघातातील मृत्यू कधीपर्यंत 50% कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. तर 2030 पर्यंत 50% मृत्यू कमी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे सरकारने. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, माझी शाळा माझा अभिमान हे अभियान कोणत्या राज्यात सुरू झाले. तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये माझी शाळा माझा अभिमान हे अभियान सुरू झाले. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 26 नंबरचा पाहत आहोत मित्रांनो. 26 नंबरचा प्रश्न असा आहे, घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे. तर दिव्यकृती सिंग ही घोडेस्वारीत अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली महिला बनली आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने किती बालकांना सन्मानित करण्यात आले. तर 19 बालकांना सन्मानित करण्यात आले. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते. फोर्ब्सच्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते. तर कुवेती दिनार हे सर्वात मजबूत चलन आहे. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले गाय अभयारण्य कोणत्या राज्यात बांधले जाणार आहे. तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील पहिले गाय अभयारण्य बांधले जाणार आहे. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, टिंबटिंब या जीवनसत्वाचा उपयोग एक संप्रेरक म्हणून सुद्धा केला जातो. तर जीवनसत्व डीचा. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल पदाकरता खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे.